स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी पक्षांतर करत असल्याचं चित्र दिसून येतंय। निवडणुकीपूर्वी पुण्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटालाच मोठा धक्का दिलाय। पुण्यात भाजपची ताकद वाढलीय। पुणे जिल्ह्यातील भोर, मुळशी तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश फुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे या अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरली आहे। गेल्या काही दिवसांपासून मिशन बारामती भाजपने चांगलंच मनावर घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला मतदारसंघातील मोठमोठे नेते आपल्याकडे घेतल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांना देखील पक्षप्रवेश देण्यास सुरुवात केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघातून बुधवारी 13 ऑगस्टला भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले। या प्रवेशामध्ये मुळशीमधून लक्षणीय प्रवेश झाले। या प्रवेशाच्या टायमिंगवरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा वाढदिवस आहे। एकीकडे वाढदिवस साजरा करण्यात आमदार व्यस्त असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे मांडेकर यांच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांनी मुंबई येथील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केलाय। हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मुळशी तालुक्यात मोठा राजकीय धक्का मानला जातोय। माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली मुळशीतील राष्ट्रवादीच्या 4 दिग्गज नेत्यांसह 15 गावांचे सरपंच, उपसरपंच आणि 50हून अधिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत। या प्रवेशामुळे मुळशीतील भाजपची ताकद आणखीन वाढली असल्याचं बोललं जातंय। प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सभापती, पीएमआरडीएचे सदस्य, विविध संस्थांचे संचालक आणि विद्यमान सरपंचाचा समावेश आहे। काँग्रेसमधून माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुळशीतील राजकीय समीकरणे आधीच बदलली होती। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। यावेळी संग्राम थोपटे म्हणाले की राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सर्व महायुती सरकारसोबत येऊन काम करू। मुळशी तालुक्यातील आजी माजी सरपंच, विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश केलेल्यांमध्ये मानचे उपसरपंच शशिकांत धुमाळ, उपसरपंच रवी बोडके, हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे, माणचे उपसरपंच बाळासाहेब बालवडकर, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश भोईर, मारुंजीचे सरपंच बाळासाहेब बुचडे, कातरखडचे सरपंच योगेश पापळ, मान सोसायटीचे चेअरमन विलास गवारे, अर्जुन पारखी आदींचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व स्वीकारण्याचे पक्षामध्ये स्वागत आहे। कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। पक्षप्रवेशामुळे पुण्यात भाजपची शक्ती वाढल्याचं म्हटलं जातंय। या सर्व घडामोडीमुळे मिशन बारामती भाजपने किती मनावर घेतलंय याबाबतच्या चर्चा सुरू आहेत। प्रवेशामुळे मिशन बारामतीचा भाजपच्या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासूनच सुरुवात होणार असल्याचं बोललं जातंय। तर भाजपचं मिशन बारामती नेमकं काय आहे पाहुयात। भाजपने मिशन बारामतीची 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरुवात केली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बारामती हा बालेकिल्ला भेदून बारामतीत विजय मिळवणे हा भाजपचा मिशनचा हेतू आहे। त्याची सुरुवात 2019 मधील लोकसभा निवडणुकीने झाली। त्या निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली। त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बारामतीत सभा घेतली, मात्र भाजपला अपयश आलं। मागील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मिशन 45 अंतर्गत राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते। त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं, मात्र पुन्हा भाजपला अपयश आलं। विधानसभा निवडणुकात खडकवासला आणि दौंड या 2च विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळालं होतं। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप तयारीला लागलं असून त्यासाठी स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात घेऊन पुन्हा मिशन बारामतीला सुरुवात केली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।